हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण मस्त अशा खुसखुशीत गुळाच्या पोळ्या पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त अशा पोळ्या झाल्या आहे. बऱ्याच जणी पोळ्या केल्या की गुळाचं जे मिश्रण आहे ते कडक होते आणि पोळ्या लाटल्या जात नाही. त्यासाठी मी भरपूर अशा टिप्स सांगणार आहे. एकदम 100 वर्ष जुनी माझ्या आजीने मला ही रेसिपी सांगितली होती आणि तेच ट्रिक मी वापरून मस्त हे पोळ्या केल्या आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशा पोळ्या झाल्या आहे. तुम्ही पण एक वेळा बनवा, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा. गॅसवर तुम्ही कढई ठेवली, त्यामध्ये एक वाटी सुकं खोबरं घेतलं. आता हे खोबरं आपल्याला याच्यामध्ये टाकण्यात आपण वाटीचं प्रमाण सर्व साहित्य घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या पण लक्षात येऊन जाईल किती काय घेतलं. तर आता गॅस ऑन करून मी खोबरं दिला आहे कढईमध्ये टाकून. आता हे कंटिन्यू आपल्याला थोडंसं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. कंटिन्यू फिरत राहू. त्या या गुळाचे जे मिश्रण आहे ते कडक नाही झालं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला मस्त अशा टिप्स सांगणार आहे. तर जास्त नाही, आपल्याला 4-5 पोळ्या करून घ्यायचा आहे आणि जे मिश्रण आहे ते पण किती दिवस टिकीन या किती दिवस राहील घरामध्ये कसं ठेवायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे. आता हे मस्त हे खरपूस हे भाजून घेतलं, थोडं जास्त भाजलं गेलं, हे काढून घेते. आता काढून घेतलं मी. आता त्याच कढईमध्ये हे कढई गरम आहे, मी अर्धी वाटी तीळ घेतले, हे व्हाईट तीळ घेतले अर्धी वाटी. आता तिळाला पण मस्त आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचं आहे. तीळ असे तळतळ उडायला लागले की काढून घेऊ. तर माझ्या आवाजाला थोडंसं इग्नोर मारा, कारण की माझी तब्येत खराब आहे आणि थोडासा सर्दी वगैरे झाली आहे. थोडासा मला दबेल आवाज येईल. तीळ आता छान असे उडायला लागले. आता हे काढून घेते. हे पण आता हे 25 ग्रॅम खसखस घेतली मी, हे टाकते आणि हिला पण कंटिन्यू फिरत राहू. जोपर्यंत हिचा हलकासा कलर नाही बदलत तोपर्यंत कंटिन्यू फिरत राहू. तसं जे खोबरं आणि खसखस तीळ असे जास्त करपट नाही भाजायचे, हलकेशीच भाजून घेणार. आता ज्या वाटीने खोबरं घेतलं तर त्याच वाटीने एक वाटी मी बेसन घेतलं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं. आता हे दिलं टाकून. आता हे आपल्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला 1.5 पळी तेल टाकायचं आहे. याच्या गुठल्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे. कंटिन्यू असं फिरत राहू. बेसन आणि तांदळाचं पीठ जेवढं भाजलं जाईल तेवढं तेल टाकू, जास्त नाही टाकणं. तर हे 1.5 पळी तेल टाकते मी यामध्ये. आता गॅस एकदम कम करून घ्यायची आणि कंटिन्यू फिरत राहू. याला थोडा टाइम लागते भाजायला. याचा कच्चापणा लागला नाही पाहिजे बेसनचा. तर कंटिन्यू असं फिरत राहू. करपलं बी नाही पाहिजे बेसन. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल मला त्याची नोटिफिकेशन येईल. याच्या गुठल्या वगैरे अशा फोडून घ्यायच्या. तेल टाकले की ते थोड्याशा गाठा जमून जातात. छान असा सुगंध यायला लागला की तेव्हा हे बेसन आपल्याला काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत कंटिन्यू फिरत राहू. आता हे बघा छान हे भाजलं गेलं, हलकासा याचा कलर पण बदलला आहे आणि छान असा सुगंध येत आहे. आता हे काढून घेते मी. बेसन कमी गॅसवर भाजायचं, नाहीतर ते लगेच करपून जाते, त्याची चव बदलून जाते. आता हे आपल्याला थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवायचं आहे. आता एक भांडं घेतलं मी, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. अर्धी वाटी मैदा घेतला आणि 4 चम्मच आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्याने जी आपली चपाती आहे मस्त अशी खुसखुशीत होईल. यामध्ये आपल्याला थोडंसं आता 4 चम्मच पीठ टाकून दिलं मी तांदळाचं. आता यामध्ये थोडंसं मीठ, 1 चम्मच तेल. आता हे मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पाणी घेतलं, थोडं टाकते, एकखटी नाही देणं टाकून व्यवस्थित हे मळून घेऊ. आता हे मळून घेतलं मी. आता हे याच्यावरती झाकण ठेवते आणि साईडला ठेवूया. चला आता दुसरी तयारी करू. तर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला हे खोबरं हे थंड झाले आहे तीळ. आता पहिले आपण खोबरं टाकू आणि मिक्सरच्या भांड्यात झाकण लावून आपल्याला हे बारीक करून घेणार. आता हे बारीक करून घेतलं मी. हे बघा कसं याला तेल सुटलं. शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं करून घ्यायचं. आता यामध्ये तीळ टाकते. तर तीळ आणि खोबरं तुम्ही एकखट्टे पण बारीक करू शकता, पण ते काय तीळ आहे की ते राहून जाता, एकदम बारीक होत नाही. तर म्हणून मी पहिले जे जाळ आहे म्हणजे खोबरं ते बारीक करून घेतलं, नंतर तीळ टाकते यामध्ये. आता हे पण आपल्याला फिरून घ्यायचं आहे. मी खसखस पण दिली टाकून आणि हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बारीक करून घेतलं मी. शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये हे बेसन हे तांदळाचं पीठ मिक्स केलेलं हे टाकते. पहिले चम्मचने हे थोडंसं वरी करून घेते. आता हे पूर्ण टाकून आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक वेळा मिक्सरमधून फिरून घेऊ, म्हणजे जीव होऊन जाईल त्याचा. झाकण लावते, मिक्सरमधून फिरून घेते. आता फिरून घेतलं मी. पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आपल्याला. हे बघा असं बारीक करून घेतलं मिश्रण. एकदम बारीक करून घ्यायचं. बघा किती बारीक झालं. हा लाल गुळ घेतला मी. जेवढ्या वाटीनं खोबरं आणि बेसन घेतलं त्याच वाटीच्या प्रमाणे 2 वाटी हा गुळ घेतला मी. आता खिचून घेतला. हे बघा असं बारीक करून घेतला, हा लवकर वितळण्यासाठी. आता गॅस पहिलेच मी ऑन करून कढई छान अशी 5 मिनिटं झाली गरम झाली आहे. त्यामध्ये मी स्टँड बी ठेवलं होतं. आता ही वाटी दिली ठेवून. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 6-7 मिनिटं झाकून हा गुळ झाकूनच ठेवू आणि गॅस वाढवून ठेवू 6-7 मिनिटं. तोपर्यंत हा गुळ व्यवस्थित वितळून जाईल. आता कंटिन्यू हे 8 मिनिटं मी हा झाकण खोललंच नव्हतं, तर गुळ जो आहे तो पूर्ण वितळून गेला. हे बघा मस्त. आता चम्मचने याला थोडंसं असं फिरून घेते, तर गाठा वगैरे आहेत का चेक करून घेऊ. तर यामध्ये काही गाठा वगैरे नाही आहे. पूर्ण वितळून घेतला हा गुळ. असं बारीक करून घ्यायचा, म्हणजे जास्त वेळ लागत नाही मग वितळायला. गॅस कम करून घ्यायची. आता हे मिक्सरच्या भांड्यातलं मिश्रण हे काढून घेते. भांड्यामध्ये एका पूर्ण काढून घेते. आता यामध्ये हे गुळाचं मिश्रण हे गरमागरमच टाकून द्यायचं आहे आणि कंटिन्यू हे चम्मचने असं हलवून घेऊ. लगेच जे गुळाचं मिश्रण आहे ते असं कडक होऊन जाते, तर लगेच चम्मचने असं फिरून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे.
आता हे हलकंसं कोमरच आहे. आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते हे. आता हे मिक्स करून घेतलं हाताने. लगेच हात नाही घालायचा, लय गरम असते थोडंसं. असं कोमर असली की तेव्हा असं हाताने मळून घ्यायचं. आता गॅस ऑन केली मी आणि हे जे मिश्रण आहे हे असं तव्यावरती ठेवून दिलं, म्हणजे जे कडक होणार नाही आणि ते लगेच कडक होऊन जाते गुळाचं मिश्रण. आता हे उंडण मी झाकून ठेवली होती. आता आपल्याला एक गोळा तोडायचा आहे आणि त्याच्या असे छोटे 2 पुरीच्या साहाय्याचे उंडे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. असे छोटे छोटे उंडे करून छानी याच्या अशा पुऱ्या सर्व मिश्रणच्या लाटून घेऊ. आता एक हे पहिले लाटून घेते. अशा सर्व पुऱ्या लाटून घेते. आता या सर्व पुऱ्या अशा लाटून घेतल्या मी आणि जे मिश्रण आहे हे गरमच आहे, तव्यावरून उतरवलं. आता एक पुरी घेतली आणि त्याच्यावरती हे आपल्याला मिश्रण असं पसरून घ्यायचं आहे. व्यवस्थित पूर्ण असं पसरून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला हे दुसरी पुरी ठेवायची आहे. जास्त पातळ नाही लाटायची ही पोळी, आपल्याला थोडी जाडसरच ठेवू. आता ही दुसरी पुरी ठेवली, याच्यावरती असं प्रेस करून घेऊ. आता लगेच आपण हे लाटून घेऊ, नाही तर जे मिश्रण आहे ते कडक होऊन जाते. आणि हे मिश्रण मी तव्यावरती ठेवून देते. जोपर्यंत पोळी लाटणं होत नाही तोपर्यंत परत ते गरम होईल. ते लाटायलाच गेलं की जे मिश्रण आहे आतमधलं ते कडक होऊन जाते. तर एकदम पटकन लाटायचा प्रयत्न करायचं आणि जास्त मोठी पण नाही, अशी पातळ नाही करायची, थोडी जाडच ठेवायची. आता हे बघा लाटून घेतली मी. आता लगेच हिला आपल्याला तव्यावरती टाकणार. झाली आहे लाटणं. तव्यावरती टाकते. तर थोडंसं पहिले तेल टाकते याच्यावरती आणि पोळी टाकून देते. आता थोडीशी होऊ देऊ आणि नंतर याच्यावरती थोडं तेल टाकून मग सराट्याने पलटून घेऊ. अशीच आपल्याला हे अलटून पलटून घ्यायचे आहे. थोडं थोडं तेल टाकून त्याने छान अशी झाली की काढून घेऊया. काढून घेते. आता झाली आहे ही. जास्त पतल्या नाही लाटत बसायच्या, थोडे जाडसरच ठेवायची. आता दुसरी लाटून घेते. तर व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल. पूर्ण पोळ्या मी लाटताना दाखवल्या तुम्हाला. आता आपण आता हे सर्व अशा मी बनवून घेते. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. आता यामध्ये पण सेम असं मिश्रण भरायचं. मिश्रण भरलं की जे भांडा आहे आपलं मिश्रणचं ते तव्यावरती ठेवून द्यायचं, म्हणजे जे मिश्रण आहे ते गरमचं गरमच राहते. आता मी तव्यावरून उतरत होती आणि त्यामध्ये भरत होती तोपर्यंत ते कडक होऊन जात होतं लाटायच्या टायमात. तर असं व्यवस्थित भरून घ्यायचं पटकनी आणि दुसरी जे पुरी आहे ते ठेवून आणि पटकनी अशा लाटून घ्यायचं. जास्त वेळ नाही हे करायचं, नाहीतर ते कडक होऊन जाते. आता हे पण अशाच मी सर्व ह्या पटापट बनवून घेतल्या. आणि जे मिश्रण आहे आपलं हे 15 दिवस पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर खराब नाही होणार, छान राहते. फक्त पोळ्या करायच्या वेळेस ते गरम करून घ्यायचं, तेव्हा ते पोळीमध्ये भरायचं. आता हे दुसरी शेवटची पोळी पण मी अशी लाटून घेतली. आता हिला पण छान अशी होऊ देते. छान अशी खरपूस झाली की हिला थोडंसं तेल लावून आणि अलटो पलटून घ्यायची, काढून घ्यायची. वाटीचं प्रमाण घेतलं आहे, अर्धा एक वाटी जे बी काही घेतलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं आहे. तर तुम्ही पण बनवा. छान अशा ह्या पोळ्या लागतात खायला. घरामध्ये सर्वांना आवडतील. एक कडक बी झाला तरी पण छान लागतात खायला. आता हे बनवून घेतल्या मी. 4 पोळ्या झाल्या आहे एवढ्या एका उंड्याच्या. हे अशा छोटे छोटे पुऱ्यासारखे उंडे तोडून घ्यायचे आणि नंतर मिश्रण भरलं की त्याच्यावरती एक ठेवायचं आणि हे अशा झाल्या आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि या पद्धतीने ह्या गुळाच्या पोळ्या बनवून बघा. खूप छान होतात खायला. हे अतिशय चविष्ट लागतात. मिश्रण जे आहे उरलेलं ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. पोळ्या लाटायच्या वेळेस नंतर गरम करून घ्यायचं. हे बघा मस्त
तुम्ही ना माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल.